मी राजा रघुवंशी बोलत आहे. हो, तोच राजा, ज्याने 7 फेरे घेऊन तिला घरी आणलं होतं. कधी स्वप्नातही ती आपल्या मृत्यूचं कारण बनवत असेल असा विचार न केलेला एक सामान्य तरुण. मध्य प्रदेशातील इंदूर येथे राहणारा मी 30 वर्षीय राजा रघुवंशी. मी सोनमसोबत 7 फेरे घेतले. तिला माझी जीवनसंगिनी बनवून तिला घरी घेऊन गेलो, माझी अर्धांगिनी म्हणून. पण आता मी तुम्हाला एक सल्ला देईन. लग्न अशा माणसाशी करावं ज्याच्या आपल्यावर जीवापाड प्रेम असेल, अशाशी नाही ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो. मी तर सोनमवर खूप प्रेम करत होतो. आम्ही दोघेही इंदूरचे राहणारे होतो. पण लग्नाच्या आधी आमच्या दोघांची कुटुंबाची कोणतीही ओळख नव्हती. आमच्या दोघांचं लग्न एक सामूहिक विवाह संमेलनामध्ये ठरलं. रामनवमीच्या दिवशी झालेल्या त्या कार्यक्रमामध्ये समाजातील परिचय पुस्तिकेद्वारे नाते जोडले गेले. लग्न ठरल्यावरती मी बराच वेळा सोनमशी बोलायची, भेटायची इच्छा व्यक्त केली, पण ती मात्र मला भेटली नाही. एकदा तर मी तिला आपण मूव्ही बघायला जाऊया असे सांगितले, पण तेव्हा तिच्या आईनेच आमच्या इथे लग्नाआधी मुलगी मुलासोबत असं फिरत नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. मलाही कदाचित ते बरोबर वाटलं. असं वाटलं आपणच काहीतरी जास्त करत आहोत. लग्न झाल्यावरती ती आपल्याच घरी येणार आहे, तेव्हा आपण तिच्यासोबत फिरायला जाऊ शकतो. उगाच घाई कशाला. पण माझ्या मनात कुठेतरी काहीतरी खटकत होतं. म्हणून मी माझ्या कुटुंबियाशी या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला. पण कदाचित सर्वांना हेच वाटले की लग्नाआधी त्यांच्याकडे भेटणं बोलणं होत नसावं. कुणालाच या गोष्टीचा अंदाज आला नाही की सोनम आहे लग्न मान्य नाही. आमचं लग्न झालं त्या दिवशी देखील सोनम काही विशेष आनंदी दिसत नव्हती. तुम्ही तिचे काही आता फोटो पाहिले तर तुम्हाला कळत असेल की ती थोडीशी नाराजच आहे. पण मला असं वाटत आहे की आता प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळी थोडीशी नाराज असते, कारण ती तिचं घर सोडून जाणार असते. त्यामुळे ते दुःख तिला सतावत असतं. सोनमच्या मनात काय चालू आहे हे मात्र मी ओळखू शकलो नाही. कदाचित तेव्हाच मला ओळखता आलं असतं तर आज मी माझ्या कुटुंबासोबत असतो. आमचं लग्न 11 मेला झालं. लग्न झाल्यानंतर पंडितांनी पाठवणीचा दिवस 31 मेचा शुभमुहूर्ताचा दिवस आहे असे सांगितले होते. पण सोनमला मात्र तिच्या कुटुंबियांनी लगेचच 3 दिवसानंतर आमच्या घरी पाठवून दिले. का कुणास ठाऊक, पण तिच्याकडचे काहीतरी आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर ती आमच्या घरी राहू लागली. पण तेव्हा मात्र विशेष वेगळं असं काही जाणवलं नाही. ती सगळ्यांशी बोलून वगैरे राहत असे. तिचं कोणतंही वागणं संशयास्पद नव्हतं. माझा ट्रान्सफरचा बिझनेस होता, त्यामुळे मी कामात मग्न असल्यामुळे कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन केला नव्हता. मग सोनमनेच आपण कुठेतरी फिरायला जाऊया असा प्लॅन बनवला. त्याप्रमाणे आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला निघालो. इथून पुढे शिलाँगला जायला असे ठरवले. पण तो प्लॅन देखील माझा नव्हताच. मला अशा ठिकाणी फिरायला जाणे आवडत नसे. पण तरीही सोनमने हट्ट केला म्हणून मी तिच्यासोबत गेलो. पण तिच्या या हट्टामागे काय कारण होतं हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न अजिबात केला नाही, कारण ती माझी पत्नी होती. सोनमने अगोदरच तिकीट काढले होते. तसा माझा कुठे फिरायला जाण्याचा मूड अजिबात नव्हता. पण सोनमने अगोदरच तिकीट काढले होते म्हणून माझ्या आईने मला जा फिरून ये असे सांगितले. पण तिकीट फक्त जाण्याचे होते, येण्याचे नाही. तरीही मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही ती मात्र देखील संशय आला नाही, कारण ती माझी पत्नी होती. आम्ही शिलाँगला गेलो, तिथे फिरलो. त्या दिवशी म्हणजे 23 मेला सोनम फोटोशूट करण्याच्या बहाण्याने मला कोळसा परिसरामध्ये घेऊन गेली. हा सगळा भाग डोंगराळ आहे आणि इथे लोकांची वर्दळ देखील खूप कमी असते. आम्ही तिथे जात असताना आणखी 3 जण आम्हाला भेटले. ते देखील हिंदी बोलत होते.
त्यामुळे आम्हाला देखील असे वाटले की चला आपल्याशी बोलणारे कुणीतरी भेटलं आहे, म्हणून आम्ही देखील त्यांच्याशी बोलत चालू लागलो. आमच्यासोबत जो गाईड होता त्याला मात्र आमची भाषा कळत नव्हती. मेघालयमध्ये आपल्यासोबत हिंदी बोलणारे कुणी भेटले, त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारण्यात गुंग झालो होतो. डोंगराळ भाग असल्यामुळे टेकडी चढून गेल्यानंतर सोनम थकली होती असे सांगितले. त्यानंतर ती पाठीमागून हळूहळू चालू लागली. पण तिघे जण आणि मी मात्र गप्पा मारत थोडे पुढे चाललो होतो. काही वेळ तोंडेगड चढून गेल्यानंतर सोनम कुणाशी तरी फोनवर चॅट करत होती असे मी मागे वळून पाहिल्यावर ती मला दिसली. पण मला वाटले की कदाचित तिच्या घरच्यांशी चॅट करत असावी. ती जरा धावतच माझ्याकडे आली आणि माझ्या पॉकेटमधले 15,000 रुपये काढले. काय झाले आहे असे विचारण्याच्या पहिलेच काहीतरी वेगळेच माझ्यासोबत घडलं. माझ्यासोबत गप्पा मारणाऱ्या दोघांनी सोबत आणलेले हत्यार बाहेर काढत माझ्या डोक्यावरती वार केला. अचानक हल्ला झाल्यानं मी स्वतःचा बचाव करू शकलो नाही आणि धारदार शस्त्राचा चाव बसल्याने काही काळातच आतच मी बेशुद्ध झालो होतो. फक्त एक वाक्य मात्र सोनम माझ्या कानावरती पडलं होतं, मार तुईसे. आणि त्यानंतर लगेचच त्यातील एकाने म्हणजे विशाल चव्हाणने माझ्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्याच्यासोबत असलेला दुसरा मित्र आकाश राजपूत दुरूनच लक्ष ठेवत होता. आताच मला कळले की डोंगरावरती चढून ते थकले होते, त्यामुळे त्यांनी हत्या करण्यास नकार दिला होता. पण सोनमच्या डोक्यात मात्र तिच्या प्रियकराचं भूत स्वार झालेलं होतं, त्यामुळे काहीही करून तिला मला वाटेतून काढायचं होतं. त्यामुळे तिने त्यांना 20 लाखाचा आमिष दिलं आणि तिने माझ्या पाकिटातून जे 15,000 काढले होते ते देखील त्यांना दिले. याचाच अर्थ मी जिला माझी अर्धांगिनी समजत होतो ती तर माझ्या जीवावरती उठली होती. जर तिने मला हे अगोदरच सांगितलं असतं की मी ह्या लग्नापासून आनंदी नाही, तिचं इतर कुणावर प्रेम संबंध आहे, तर मी देखील या लग्नाला नकार दिला असता आणि मला माझा जीव गमवावा लागला नसता. तिचे राज जो तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे त्याच्यासोबत प्रेम संबंध होते. सोनमला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण तिच्या घरच्यांनी तिचं लग्न माझ्यासोबत जबरदस्तीने लावून दिलं. तिच्या घरच्यांच्या जबरदस्तीमुळे मला माझा जीव मात्र गमवावा लागला. आपलं लग्न राजसोबत होऊ शकत नाही हे जेव्हा सोनमला कळलं तेव्हा त्या दोघांनी मिळून मला संपवण्याचा कट रचला. तिने राजला सांगितले, मी विधवा होऊन तुझ्यासोबत लग्न करेल, पण राजसोबत लग्न करण्यासाठी मला मारण्याची काय गरज होती? ती माझ्यापासून वेगळी होऊ शकत होती, पण हे देखील होऊ शकणार नाही असा विचार करून तिने हा प्लॅन रचला होता. राजाला संपवू आणि लुटीची स्टोरी तयार करू. यानंतर मी विधवा होईल आणि मग माझे वडील आपल्या लग्नाला परवानगी देतील अशी स्टोरी या सोनम आणि राजपुष्पाने तयार केली. त्यांनी सर्व प्लॅन तयार केला. त्यात मला बळीचा बकरा बनवला. त्यांनी हत्यासाठी कुऱ्हाड ऑनलाईन मागवली होती. ती कुऱ्हाड गुवाहाटी येथे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली होती. माझी हत्या केल्यानंतर फिल्मी अंदाजमध्ये सर्वजण फरार झाले. त्याच दिवशी सोनम शिलाँगवरून गुवाहाटीला पोहोचली. त्यानंतर ती तिथून ट्रेन वाराणसी मार्ग गाझीपूरला गेली. दरम्यान 3 पोलिसांनी ट्रेस करता नये म्हणून आपला मोबाईल देखील तोडून टाकला. त्यानंतर ती उत्तर प्रदेशातील एका ढाब्यावर पोहोचली आणि तिथून तिला पोलिसांनी अटक केली. सोबत त्या तिघांना आणि राजपुष्पाला याला देखील अटक करण्यात आली आहे. आता नेमकी सोनमला शिक्षा काय होणार? मला आणि माझ्या घरच्यांना न्याय मिळेल का? माझी काहीही चूक नसताना मला जीव गमवावा लागला. पती पत्नी और हो अशी परिस्थिती माझी झाली. पण मला खरंच तुम्ही सांगा, यात माझी काय चूक होती? आता तर मला माहीत पडलं आहे की सोनमने लग्नाच्या 3 दिवसानंतरच मला मारण्याचा प्लॅन केला होता. राजपुष्पा आणि सोनममधील चॅट्स आता समोर आले आहेत.
चार्ट्सनुसार सोनमच्या लग्नाच्या 3 दिवसांनी राजाला मारण्याचा प्लॅन बद्दल राजकुमारशी बोलत होती. लग्नानंतर सोनमला मी तिच्या जवळ जाणे आवडत नव्हते. सोनमने राजकुमारशी केलेल्या चॅट्समध्ये लिहिलं होतं की सोनमने मला या विषयी अगोदर सांगायला हवे होते. माझा नवरा राजा माझ्या जवळ येत आहे, जे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच मी माझ्याशी लग्न आधीपासूनच अंतर ठेवत होते. त्यामुळे तिने राजकुमारसोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला आणि हत्यासाठी मुद्दाम तिनं ते ठिकाण ठरवलं. 20 मे रोजी आम्ही हनीमूनसाठी मेघालयला गेलो आणि 23 मे रोजी बेपत्ता झालो होतो. त्यानंतर 2 जून रोजी माझा मृतदेह मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा परिसरातील धबधब्याजवळ एका खोल दरीत सापडला आणि मला दरीत ढकललं देखील सोनमनेच होतं. कारण अगोदर मी बेशुद्ध होतो म्हणून तिने मला खोल दरीत ढकलून दिलं. पण तिने मला हे सांगितलं असतं की मला तुझ्यासोबत राहायचं नाही तर मी तिच्या वाटेतून बाजूला झालो असतो. पण आता तर तिने मला या जगातून बाजूला केलं. माझ्या आईवडिलांचे, भावांचे, नातेवाईकांचे दुःख पाहून सगळ्यांना देखील दुःख होत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी सोनमने माझा जीव घेतला. यातून मला एकच सांगेन, कधीही लग्न करताना मुलाची आणि मुलीची मान्यता आहे की नाही या गोष्टी तपासून पहा. कधीकधी मुली दबावाखाली येऊन लग्न तर करतात, पण त्यांच्या मनात मात्र नवरा कधीच राहत नाही. त्या सतत आपल्या प्रियकरामध्येच गुंतलेले असतात. मुलीच्या घरच्यांनी देखील जर आपल्या मुलीला आपण पसंत केलेला मुलगा पसंत नसेल तर तिच्यावरती जबरदस्ती करू नका. कारण यातून तुम्ही कित्येक घर उद्ध्वस्त करत असतात. कुणालाही असं विनाकारण सुळावरती चढवू नका. आता मी अजून काय बोलू? माझ्या तर सर्व इच्छा, स्वप्न आता संपले आहेत. ते सर्व पूर्ण करण्यासाठी मला आता पुढील जन्माची वाट पाहावी आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते? सोनमला कोणती शिक्षा झाली पाहिजे? तुम्ही नक्की सांगा. अशाच नवनवीन सत्यकथा ऐकण्यासाठी